हाय सर्वांना, तर स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे, मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. तर मी एकूण ते एक मुलगी आहे आणि माझ्या घरच्यांना, माझ्या माहेरच्या लोकांना माझा काहीच उपयोग होत नाही आहे. म्हणजे कसं काय, आता जे कोणी एकूण ते एक असेल त्यांना सांगेलच, समजेलच. तर चला, व्हिडिओ सुरू अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा. तर आता ही संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आहे. तर पहिल्यांदाच मी अद्रक लसूण याच्यामध्ये कुटते, ग्लासामध्ये. मिक्सरमधून माझ्याकडून बारीक होतच नाही, म्हणून मला हा पर्याय निवडावा लागतो. मी काय करते, ग्लासात अशी कुटून घेते. आणि मिक्सरमध्ये काय होतं सांगू का, अर्धं सर्व साईडलाच लागतं आणि पातं परत मोकळं फिरतं. तर त्याच्यामुळे मी काय करते, मिक्सरमध्ये बारीक करून टाकते. तर त्याच्यामुळे, आणि मला काही संध्याकाळची काही भाकरीच बनवायची होती, चपात्या सकाळच्या शिल्लक होत्या. तर 2 ज्वारीच्या भाकरी. आता ना आम्ही ना बाजरीचं पीठ कमी केलं, कारण की आता पप्पा काही एवढी भाकरी खात नाही. आणि त्याच्यामुळे मग आता ज्वारी आणलेली पहिल्यांदाच, तर ज्वारीची भाकरी करायची होती. तर त्याच्यामुळे आता ज्वारीच्या भाकरी करतो आहे. तर इथे तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येईल, कारण ना समीक्षा ते इथंच आलेले आहेत आणि इथं खाली आवाज पण येतो आहे मुलांचा. तर इथं मग भाकरी बनवते. आणि आता ना ज्वारीचं पीठ आणले. आता मला ना धपाटे पण बनवायचे, कारण खूप दिवस झाले मला धपाटे बनवायचे होते आणि ज्वारीच्या भाकरीचं पीठच नव्हतं. तर आता बनवणार आहे थोडंसं अजून. सगळे पीठ असतात ना, ज्वारीचं, परत बेसन पीठ, अजून काहीतरी असते, बघावं लागेल चॅनलवरती यूट्यूबच्या. तर बनवणार आहे धपाटे, कारण मला आवडतात धपाटे. त्यासोबत दही किंवा मग दहीच छान लागते मला असं वाटतं. तर दहीसोबत, कारण मी खूप दिवसापूर्वी मम्मीच्या हातचे बनवलेले खाल्ले होते, त्याच्यावर परत खाल्लेच नाही. तर घरी कुणाला आवडत नाही ना, त्याच्यामुळे मला जास्त बनवू पण नाही वाटत. जर आवडीने खाल्ले तर काय नाही वाटत बनवायला पण. आणि मुलींना जर पहिल्यांदाच कोणतं काय बनवायचं म्हटलं तरी ते आवडीने खात नाही. त्यांना वाटतं अरे मम्माने हे काय बनवले हे गड्या. तर त्याच्यामुळं, तर मी तुम्हाला सांगते काय गोष्ट झाली. तर आता सांगू का, मम्मीचं दुखतं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मम्मीचं दुखत होतं, त्याच्यामुळं मला हे जाता आलं नाही. आणि मस्त मला जायचं होतं, मी जाणार होते, बॅग पण भरली होती, तुम्हाला तर माहिती आहे. पण कसं झालं, मम्मीच बोलली नको येऊ, कारण की चिकनगुन्ह्याची साथ चालू आहे आणि पावसाचं वातावरण. त्याच्या मम्मी म्हटली नको येऊ. तर मला ना वाईट वाटलं, कारण मम्मीचं सध्या लई एकटीचे सध्या करायला, घरातलं काम म्हणा, बाहेरचं काम म्हणा. तर आपल्या कोणत्याच मुलीला असं वाटणार नाही की आपल्या एवढ्या कष्टात आहे आणि त्रास होतो ना. दुखतं म्हटल्यानंतर आराम पाहिजे. तर ती जर धष्टपुष्ट असते तर तिने स्वतः करून खाल्लं असतं. आजारपणात कसं आपल्याला इथं कुणीतरी ताट द्यावं जेवायला, तसंच तिला पण वाटत असेल. तर मला ना एखादी बहीण असते तर बरंच झालं असतं. ती जवळ असते तर ते तिथे गेली असते मम्मीला भेटायला. आणि त्यात मला एवढं लांब दिलं आहे मुंबईला, तर माझं जाणं पण नाही होतं आणि काहीच नाही. वर्षातून एकदा किंवा 2दाच जायचं. तर मला हुरहुर वाटत होती. मला असं वाटत होतं मी मम्मीकडं उडत जावा का काय करत जावा, मम्मीकडं मला भेटायला. दुखतं आहे म्हटल्यावरती, आणि सून पण नाही, सून असून पण नसल्यासारखी. तर त्याच्यामुळे असून पण नसल्यासारखी, जाऊ दे तो विषय नाही. नंतर मग मला लय वाईट वाटलं नाही का, आपण मुलगी असून काहीच नाही करू शकत, आपण जाऊ शकत नाही तिकडं माहेरी. सुट्ट्या असून पण काहीच फायदा नाही. तर मला मस्त वाटत होतं मी जावा माहेरी, थोडे दिवस राहावा, सुट्ट्या आहेत. पण इकडून मला घरचे पण परवानगी देत नाही की तू जा म्हणून पटकन. एकटी तर मला घरी कधी पाठवणारच नाही. आणि जरी गेली असती तर मम्मी तिकडून मला रागवली असती की कशाला आली पुरीनं घेऊन, चिकनगुन्ह्याची साथ चालली. आणि कसं असतं, एक आजारी पडलं ना त्याच्या दुसरे लगेच आजारी पडतात, एकापासून दुसऱ्याला लगेच होतो. आणि तसं काही मम्मीला काही झालं नव्हतं, पण पहिले स्टार्टिंगला ती बोलली माझे बोटं दुखतेत, परत गुडघे दुखतेत असं. मग म्हटलं नको, कारण ना मग गावाकडं ना पप्पांनी फोन केला होता, बोलले काकू त्यांना असं असं झालं आहे, त्यांच्या हातपाय चिकनगुन्ह्या सगळीकडं पसरल्या. तर मला आधी वाटलं मम्मीला पण तसं झालं, म्हणून मी माघार घेतली. म्हटलं नको पुरींचे हाल, कारण पुरींचं दुखायला लागलं तर मला जास्त परेशान करून टाकतात. तर त्याच्यामुळे म्हटलं नको, मी नाही जाणार म्हटलं, हा निर्णय घेतला. पण खरं सांगू का, आपण एक बहीण असली ना खरंच वेगळे असतं. कारण की जवळच्या जवळ असली ना बहीण, ती जाती बघती. आणि भाऊचं कसं असतं, तो कामाला जातो, त्याला काही घरातलं कामं वगैरे होत नाही. तर मला जर खरंच देवाने एक बहीण दिली असते तर बरं झालं असतं. कारण आता कसं असतं, दुसरी बहीण जरी लांब असली ना, जवळची बहीण भेटून येते किंवा थोडे दिवस राहते, असं असतं सुट्ट्यामध्ये. आता मला एवढ्या 15 दिवस सुट्ट्या होत्या तरी मला काहीच करता नाही आलं. तर जाऊ द्या, आता
तिला बरं वाटायला लागलं होतं, मग मला जरा बरं वाटलं, तिला बरं वाटायला लागलं मग मला पण बरं वाटायला लागलं, असं झालं. तर आपण जेवतोय आणि तिकडं बाहेर तर जेवण तरी कवर खाणं ना. तर तिने 2-4 दिवस बाहेर तर जेवण मागवलं, पण बाहेरच्या जेवण तिला जास्त दुखणं आलं असतं. मग तिला पहिलं म्हटलं, तिने दाढ काढली होती, दाढीमुळं तिला जास्त त्रास झाला, तिने अंगावरती सहन केलं. मी तिला म्हटलं होतं तर आधीच हे कर, दुखणं पहिलं बरं कर, आधी आपलं शरीर महत्त्वाचं आहे. तर इथे बघू शकता प्रिशाने किती पसारा केला होता, सगळा कचरा करून टाकला होता. आजकाल ती काय करते सांगू का, सर्व कागद अशी फाडून फेकून देते. लाव दादाला फोन लाव, दादाला फोन लाव. लाव दादाला फोन लाव ना. छी दाखव मला. अरे वा, प्रिशा तू काय करते प्रांजल? प्रांजली माझा मेकअप केलाय. आयलायनर बघ किती छान लावले, मस्तच लावले. पण ॲब्रोचं काय करावं बा, ॲब्रो पेन्सिल लावायची ना मला. ॲब्रो तरी इतका बघ बरं, काय करावं ॲब्रोला काय कळतच नाही. नुसतं लाव पटकन ॲब्रो पेन्सिल, मग जरा बरं वाटतं. काय तोडल्या म्हणे ॲब्रो आहेत, काय कळतच नाही. पार्लरवाले फळी फुडून ॲब्रोने गेले नाही, काय पाहता जाऊ दे. पीठ मळते जेवायचे, बिग बॉस बघायचे, मग पटपट आवरायचे. चला पीठ मळते, राजवल तो पण ॲब्रो पेन्सिल लावते. आणली का ॲब्रो पेन्सिल? मध्ये लावल्यासारखं लगेच दिसतंय, असं वाटतं लावलं ॲब्रो पेन्सिल लावलं. छान मेकअप केलं तर आवाज येत नाही. मी मेकअप आर्टिस्ट आणि प्रिशन बघा, हे बघा कसा केला. छान मेकअप केला प्रिशा तू. आणि बघ माझ्या मम्मीचा, बघ किती छान मेकअप केला माझ्या मम्मीचा. चला